देवघरात शंख ठेवण्याचे फायदे पहा. कसा ठेवावा आणि नेमका कुठे ठेवावा शंख ते बघा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये शंखाला घरामध्ये ठेवण्याचे खूप महत्त्व सांगितले आहे. यामुळे घरात सुख समृद्धी वाढते. देवघरात शंख नसेल तर तो देव्हारा अपूर्ण समजला जातो. घरी शंख कोठे ठेवावा, कशा पद्धतीने ठेवावा व कोणत्या दिशेला ठेवावा ह्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहे. ज्या घरामध्ये शंख असतो त्या घरांमध्ये कोणत्याही प्रकारचं वाईट कार्य होत नाही. त्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते. त्यांच्या सौभाग्यामध्ये सुद्धा वृद्धी होते. शंख वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या आकारांचे असतात. त्याशिवाय त्याचे पूजन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. तुम्हाला जर तुमच्या देवघरात शंख ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही विष्णू शंख किंवा लक्ष्मी शंख, ज्याला आपण दक्षिणावर्ती शंख असे म्हणतो, तर या दोन्हीपैकी तुम्ही कोणत्याही शंखाची निवड करू शकता. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी शंख ठेवणार असाल तर तुम्ही दक्षिणावर्ती शंखाची निवड करा. किंवा मग तुम्हाला फक्त तुमच्या सुख समृद्धीसाठी किंवा मग देवघरामध्ये शंख ठेवणं चांगलं असतं असं आपण जेव्हा म्हणतो तर तुम्ही विष्णू शंखाची सुद्धा निवड करू शकता. आता शंखाची स्थापना कशी करायची हे बघूया. शंख आणल्यानंतर आपल्या देवघरात नेऊन ठेवायचा आहे. तर याची देवघरामध्ये स्थापना करायची आहे. शंखाला आपल्या अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही दुधाने करू शकता, पाण्याने करू शकता किंवा दूध पाणी एकत्र करून सुद्धा अभिषेक करू शकता. शंख हा श्री विष्णूंचा आयुध आहे, म्हणजे त्याचं शस्त्र आहे. म्हणून या शंखाला अभिषेक करत असताना श्री विष्णूचे नम श्री विष्णुवे नमः किंवा भगवान श्री विष्णूंचा जो काही बीज मंत्र असेल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत सुद्धा तुम्ही भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण करत करत आपल्याला ह्या शंखाला अभिषेक करून घ्यायचा आहे. नंतर परत स्वच्छ पाण्याने आपलं शंख स्वच्छ करायचा आहे, म्हणजे व्यवस्थित हा शंख धुवून घ्यायचा आहे. शंख व्यवस्थित धुवून घेतला. आता कपड्याने तो व्यवस्थित पुसून घ्या. शंख ठेवण्यासाठी स्टँड मिळतो, तुम्ही त्यावर सुद्धा तो ठेवू शकता. किंवा मग तुम्ही देवघरामध्ये जिथे शंख ठेवणार आहात तिथे खाली लाल कपडा अंथरला तरी चालेल. किंवा मग तुमच्याकडे एखाद्या पितळाचे डिश असेल किंवा एखादी प्लेट असेल तर तुम्ही घेतली तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या शंखाला ठेवता येईल. तुम्ही या शंखामध्ये पाणी सुद्धा भरून ठेवू शकता. ते शक्य नसेल तर तुम्ही तांदूळ भरून ठेवले तरी सुद्धा चालेल. तर 108 अखंड तांदूळ म्हणजे अक्षत आपल्याला घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हे तांदूळ हळदीने पिवळे करून घ्यायचे आहे आणि शंखाचा खोलगट भाग असतो तर तिथे आपल्याला 108 तांदूळ ठेवायचे आहे. देवघरामध्ये तुमच्याकडे भगवान श्री विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आपल्या घरातला जो श्री बाळकृष्ण असतो तर तिथे तुम्हाला हा शंख ठेवता येईल. किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असते तिथे सुद्धा आपल्या डाव्या बाजूला हा शंख ठेवता येईल. दक्षिणावर्ती शंख असेल तर तुम्हाला अशाच पद्धतीने स्थापना करता येईल. अशा पद्धतीने हा शंख तुम्हाला देवघरामध्ये स्थापन करायचा आहे. देवघरामध्ये शंख ठेवताना एक तर तो बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ डाव्या बाजूला किंवा देवी लक्ष्मीच्या मूर्तीच्या फोटोजवळ डाव्या बाजूला किंवा मग भगवान विष्णूंचा जर तुमच्याकडे काही फोटो असतील तर तिथे सुद्धा तुम्हाला हा शंख स्थापन करता येईल. लक्षात ठेवा, देवाची डावी बाजू आपली उजवी बाजू, अशा पद्धतीने हा शंख आपल्याला स्थापन करायचा आहे. शंखाची स्थापना करणे अजिबात अवघड नाही. घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आपला शंख स्थापन करता येतो. ज्याप्रमाणे आपण त्या मूर्तीची इतकी मनोभावे पूजा करतो, त्यांना दररोज स्नान घालतो, त्याचप्रमाणे देवी देवतांचीही आयुधे असतात किंवा यंत्रे असतात. ही जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवली तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख वाढते. आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही. शंकराची स्थापना करून झाल्यानंतर धूप, दीप, अगरबत्तीने आपले शंख ओवाळायचा आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी आपण स्थापना करूया त्या दिवशी आपल्या शंखाला खीरपुरीचा किंवा मग एखादा गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. आता पूजेमध्ये आपण कोणत्या प्रकारचे शंख
जेव्हा ठेवतो किंवा त्याचा वापर करतो तर यामुळे काय होते, ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास्तव्य करते. जिथे माता तिथे श्री हरी विष्णू, जिथे श्री हरी विष्णू तिथे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते. हिंदू धर्मशास्त्रानुसार शंखनाद केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्य पूर्ण होत नाही. शंखाच्या आवाजाने नकारात्मकता ऊर्जा म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी दूर होते. शंकर भगवान श्री विष्णूंचे शस्त्र असले तरी पण ह्या शंखाला माता लक्ष्मीचा लहान भाऊ मानलं जातं. आपण आता लक्ष्मीची पूजा जितकं मानपान देऊन करतो त्याचप्रमाणे या शंखाची सुद्धा योग्य तो मानपान देऊन पूजा केली पाहिजे. धनप्राप्तीसाठी शंख मध्ये तांदळाचे दाणे टाकून तो शंख लाल कपड्यांमध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता. धन्यवाद.